निवडणुका जवळ आल्या की महाराष्ट्राच्या राजकारणात फंड या शब्दाला जरा जास्तच महत्त्व येतं। आता राज्यात पुन्हा एकदा निवडणूक पूर्वी निधी वाटप हा चर्चेचा विषय बनलाय। निधी आलाय पण तो कोणासाठी आणि विरोधक का बिथरलेत? चला बघूया काय आहे हा सगळा मामला। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। विषय आहे थेट सत्ताधारी आमदारांचा निधी वाटपाचा। काँग्रेसच्या नेत्यांनी थेट आरोप केलाय की निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसा सत्ताधारी पक्षांचा आमदारांना भरघोस निधी दिला जातोय आणि हा निधी दिला जातोय विकास कामांसाठी। आता तुम्ही म्हणाल, विकास कामांसाठी निधी मिळणं यात वाईट काय? वाईट काही नाही, पण विरोधकांचं म्हणणं आहे की हा निधी वाटप निवडक आमदारांनाच होतोय, म्हणजे ज्या आमदारांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाला फायदा होईल किंवा जे आमदार सत्तेत आहेत त्यांनाच ही लक्ष्मी मिळते। बाकी विरोधी आमदारांना मात्र हात खाली बसावं लागतंय। महायुती सरकारने पहिल्यांदाच निवडून आलेल्या 40 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपये असा निधी दिलाय। हे सर्व आमदार अर्थातच सत्ताधारी पक्षाचे आहेत। निवडणुका जवळ येत असताना अशा प्रकारे निधी वाटप करणे हा केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे। एका बाजूला आदिवासी विभाग असो किंवा मागासवर्गीय विभाग, या विभागांच्या निधीवर कर्जाचा बोजा वाढलाय, म्हणजेच तिथे निधी उपलब्ध नाही। दुसरीकडे मात्र पैसा नाही असे सांगताना सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना मात्र निधीची खैरात वाटली जाते। काँग्रेसने तर थेट आकडेवारीच दिलीये। हा पक्षपातीपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। एका बाजूला निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खुश करण्यासाठी निधी ओतला जातोय आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाच्या आमदारांची गळचेपी केली जाते, असा आरोप काँग्रेसने केलाय। राज्याच्या तिजोरीतून पैसा येतोय तो जनतेचा आहे, त्यामुळे तो सगळ्या आमदारांना समान प्रमाणात मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आता प्रश्न हा आहे की निवडणुकीच्या तोंडावर होणारा हा निधीचा वर्षाव खरंच फक्त विकास कामांसाठी आहे की मग यात राजकीय फायदा मिळण्याचा उद्देश दडलाय? सत्ताधारी पक्ष अर्थातच या आरोपांना फेटाळून लावणार, पण महाराष्ट्राच्या राजकारणात हा निधी आणि निवडणुका यांचा जुना संबंध पुन्हा एकदा चर्चेत आलाय हे नक्की। विरोधी पक्षातील आमदारांवर अन्याय करायचे हेच महायुती सरकारचे धोरण आहे। आमदार हा लोकांचा प्रतिनिधी असतो, त्यामुळे हा अन्याय फक्त आमदारांवर नाही तर त्यांच्या मतदारसंघातील जनतेवर, असे वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले आहे। विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निधी वाटपाचा मुद्दा अधिक तापलाय। महायुती सरकार या आरोपांना काय उत्तर देते याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले। तुम्हाला फंड पॉलिटिक्स बद्दल काय वाटतं? निवडणुकीपूर्वी होणारा या निधी वाटपाने खरंच विकास होतो की फक्त राजकीय समीकरण बदलतात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।